या दिशेने जर घरात ऊन येत असेल तर मित्रांनो, सूर्य हा सृष्टीचा आधार आहे. पृथ्वीवर जीवन सूर्याच्या ऊर्जेनेच शक्य आहे. पूर्वेचा स्वामी सूर्य ग्रह आहे. सूर्य हा धन, समृद्धी, आरोग्य आणि तेज प्रदान करणारा ग्रह आहे. वास्तूची पूर्व दिशा निरोगी आणि दोषमुक्त असेल तर त्या वास्तूचे मालक आणि त्यात राहणारे सदस्य महत्वाकांक्षी, चांगल्या गुणांनी परिपूर्ण आणि चेहऱ्यावर तेजस्वी असतात. सूर्य सन्मानाचे प्रतीक. सूर्य ही अफाट शक्ती आणि तेजाची देवता आहे. सकाळी पूर्वेकडून येणारी किरणे अनंत गुणधर्मांनी ऊर्जेने परिपूर्ण असतात. म्हणूनच वास्तुशास्त्रात पूर्व आणि उत्तर दिशांना अत्यंत महत्त्व दिलेले आहे. कारण सूर्याकडून येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे मुख्य द्वार पूर्व दिशा असते. फक्त त्याच वेळी वैश्विक ऊर्जा देखील उत्तर आणि ईशान्येकडून इमारतीमध्ये प्रवेश करते. या दोन्ही ऊर्जा मिळून इमारतीच्या आत एक विशेष आभा निर्माण करतात, ज्यामुळे इमारतीतील रहिवाशांना सकारात्मक परिणाम मिळतात. सूर्याच्या दिशेनुसार काय करावे? वास्तुशास्त्रानुसार मध्यरात्रीपासून पहाटे 3 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या उत्तर भागात असतो. हा काळ अत्यंत गोपनीय असतो. मौल्यवान वस्तू किंवा दागिने इत्यादी गुप्त ठिकाणी ठेवण्यासाठी ही दिशा आणि वेळ उत्तम आहे. सूर्योदयापूर्वी पहाटे 3 ते पहाटे 6 या दरम्यानची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. यावेळी सूर्य पृथ्वीच्या उत्तर-पूर्व भागात असतो. चिंतन आणि अभ्यासासाठी हा काळ उत्तम आहे. सूर्य पृथ्वीच्या पूर्व भागात सकाळी 6 ते 9 या वेळेत राहतो. त्यामुळे यावेळी घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येऊ शकेल अशा पद्धतीने घर बनवा. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत सूर्य पृथ्वीच्या आग्नेय दिशेला असतो. ही वेळ स्वयंपाकासाठी योग्य आहे. स्वयंपाकघर आणि स्नानगृह ओले आहेत. ती अशी जागा असावी जिथे पुरेसा सूर्यप्रकाश येईल, तरच ही ठिकाणे कोरडी आणि आरोग्यदायी असू शकतात. दुपारी 12 ते 3 अशी विश्रांतीची वेळ आहे. सूर्य यावेळेला दक्षिणेला असतो, त्यामुळे विश्रांतीची खोली याच दिशेला करावी. दुपारी 3 ते 6 पर्यंत अभ्यास आणि कामाची वेळ आहे आणि सूर्य यावेळी नैऋत्य भागात असतो. त्यामुळे ही दिशा स्टडी रूम किंवा लायब्ररीसाठी उत्तम आहे. संध्याकाळी 6 ते 9 ही वेळ खाणे, बसणे आणि अभ्यास करणे यासाठी उत्तम आहे. म्हणूनच घराचा पश्चिम कोपरा जेवणासाठी किंवा दिवाणखान्यासाठी शुभ आहे. रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंत सूर्य घराच्या वायव्य दिशेला असतो. बेडरूम, पाळीव प्राणी ठेवण्यासाठीही ही जागा उपयुक्त आहे.